नमस्कार, मी सायली वझे पानसे. आता दसरा अगदी तोंडावर आलाय. सगळ्यांच्या घरी गोडाधोडाचे पदार्थ होतील. मी काही मोजकेच गोड पदार्थ खाते. त्यातला एक आवडीचा पदार्थ म्हणजे रसमलाई. त्यामुळे तुमच्यासाठी आज घेऊन येते मी रसमलाईची रेसिपी. रसमलाईची ही रेसिपी आपण 3 टप्प्यांमध्ये करणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये मी म्हशीचं 1 लिटर दूध व्यवस्थित पूर्ण तापवून त्यात लिंबाचा रस घालून ते फाडून घेणार आहे की ज्याच्यापासून आपल्याला रसमलाईचे गोळे तयार करायचे आहेत. दुसऱ्या स्टेपमध्ये रसमलाईसाठी लागणारं थोडंसं दाटसर दूध आपण तयार करून घेणार आहे आणि तिसऱ्या स्टेपमध्ये रसमलाईचे केलेले गोळे आपण साखरेच्या पाकात घालून उकळवणार आहे. दूध व्यवस्थित तापलेलं आहे. आता त्याच्यात मी 1 ते 1.5 चमचा लिंबाचा रस घालते आणि मग ते व्यवस्थित हलवून घेणार आहे की आपोआप ते फाटेल आणि पनीर वेगळं करता येईल. आता याच्यात हे पनीर व्यवस्थित वेगळं झालेलं आहे. मी गॅस बंद केलाय. आता आपल्याला ते गाळून घ्यायचंय. या पातेल्यावर आता मी ही चाळणी ठेवली आहे आणि त्यावर हे स्वच्छ धुतलेलं पांढरं फडकं घालते आणि मग आपण ते पनीर याच्यात गाळून घ्यायचंय व्यवस्थित. ते पनीर आणि फाटलेलं दूध जे होतं ते गाळून घेतलंय. आता ते स्वच्छ पाण्याने धुवायचंय म्हणजे लिंबाचा आंबटपणा त्या पनीरला लागणार नाही. 5 ते 7 मिनिटं त्यातलं पाणी व्यवस्थित निथळलं की ते घट्ट बांधून ठेवायचंय आणि 10 मिनिटाकरता तसंच ठेवायचंय. आता आपण पोचलोय रेसिपीच्या दुसऱ्या टप्प्यावर. आपल्याला रसमलाईसाठी लागणारं दूध तयार करून घ्यायचंय. त्यासाठी मी 1 लिटर म्हशीचं दूध पूर्ण तापवून घेतलंय. आता गॅस बारीक करून त्याच्यात मी घालणार आहे 1 वाटी साखर, तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स. यात मी घेतलंय केशर, बदाम, पिस्ते आणि काजूचे काप, तेही घालतेय. थोडीशी वेलची पावडर आणि थोडासा केशर वेलची इसेन्स. आपलं दूध जोपर्यंत आटतंय त्यावेळेत आपण हे पनीरचे गोळे तयार करून घेऊयात. आता हे पनीर मी मोकळं करून घेते आणि त्याच्यात चमचाभरच कॉर्नफ्लॉवर घालायचंय आणि या हाताच्या तळव्याच्या साहाय्याने ते चांगलं 5 ते 10 मिनिटं मळून घ्यायचंय. हे अशा पद्धतीने 5 ते 10 मिनिटं मळून घ्यायचंय. मळून झाल्यानंतर हे असे छोटे चपटे गोळे तयार करून घ्यायचे कारण ते पाकात टाकल्यानंतर थोडेसे फुलणार आहेत आणि जेव्हा गोळे कराल तेव्हा त्याला क्रॅक जात नाहीयेत याची काळजी घ्यायची. जर क्रॅक जात असतील तर अजून मळायची आवश्यकता आहे. ही सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे. आपण जे प्रमाण घेतलं होतं त्यात साधारण 15 ते 20 गोळे तयार झालेले आहेत. रसमलाईचे गोळे करत असताना आपण दूध आटवत ठेवलं होतं ते मी आता बंद केलंय. केशर वेलची इसेन्समुळे तुम्ही बघू शकता दुधाला खूप छान रंग आलाय. 1 वाटी साखर आणि त्याच्यात तिप्पट पाणी असं पसरट भांड्यात मी उकळत ठेवलंय. साखर विरघळल्यानंतरही आपल्याला ते 5 ते 7 मिनिटं उकळायचंय आणि मग रसमलाईचे गोळे एक एक करून त्याच्यात सोडायचे. 5 ते 7 मिनिटं ते साखर पाण्याचं मिश्रण चांगलं उकळल्यानंतर मीडियम गॅसवरती मी एक एक करून रसमलाईचे गोळे त्यात सोडते. 5 ते 7 मिनिटं उकळून झाल्यानंतर मी चमच्याने एक एक करून ते गोळे उलटे करते म्हणजे ते दोन्ही बाजूनी व्यवस्थित शिजतील आणि पुन्हा उलटे करून 5 ते 7 मिनिटं शिजवायचे. 5 मिनिटं दुसऱ्या साईडने उकळल्यानंतर मी गॅस बंद केलाय. तुम्ही बघू शकता की गोळ्यांचा साईजही आता चांगला मोठा झालेला आहे. गॅस बंद केल्यानंतर पाकातले ते गोळे काढून आपल्याला गार पाण्यात घालायचे म्हणजे ते व्यवस्थित सेट होतात. 5 ते 7 मिनिटं गार पाण्यात ठेवल्यानंतर एक एक गोळा हातावर थोडासाच दाबून आपण बाहेर काढून ठेवतोय आणि मग रसमलाईच्या दुधात ते दूध नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर हे गोळे त्यात घालून फ्रीजमध्ये छान सेट करायचे. 3 ते 4 तास ही रसमलाई फ्रीजमध्ये गार करत ठेवली होती. आता ही रसमलाई खाण्यासाठी तयार.